काय करणार हो घे 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 पुढे घे श्री तुका एक मिनिट समोर इकडं पाहुणे मंडळी दिसली ना एक मिनिट सर फक्त तिथं समोर इकडं सगळ्यांनी समोर ओके या कार्यक्रमाच्या निमित्तानं वेळात वेळ काढून उपस्थित असणारे तळेगाव डंबेरे तांडा मुक्तीचे अध्यक्ष त्याप्रमाणे या कार्यक्रमाच्या निमित्तानं
मंगलमूर्ती त्याचप्रमाणे अशोक नागरी सहकारी बँकेचे संचालक आदरणीय माऊली शेठ जगताप, आदरणीय नवनाथजी फराटे, आदरणीय विश्वासरावजी शितोळे, त्याचप्रमाणे माऊली शेठ कदम उद्योजक, आदरणीय हनुमंतजी शितोळे कॉन्ट्रॅक्टर, सामाजिक कार्यकर्ते आदरणीय बाळासाहेब वाबळे, त्याचप्रमाणे तंटामुक्तीचे उपाध्यक्ष आदरणीय रामशेठ जगताप, आदरणीय तुषार चकोर, आदरणीय दत्तात्रय जगताप, आदरणीय अमोलजी जगताप, पुढारीचे पत्रकार आदरणीय राजेंद्रजी बैरट, आदरणीय सचिनजी फडतरे, आदरणीय रमेशजी दावडे, किरणजी कोळसे, त्याचप्रमाणे अशोक नागरी सहकारीचे बँकेचे आदरणीय दिनेशजी दरेकर, त्याचप्रमाणे सकाळचे पत्रकार बैठे सर, कांद्यावरून उपस्थित असणारे आदरणीय संतोषजी दिगडे, त्याचप्रमाणे मनोकाका फराटे चेअरमन, संदीपजी जगदाळे, आपण सर्व मान्यवर मंडळी उपस्थित राहिलात. आपल्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. शेतकरी सभासद, हितचिंतक यांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी छोटेखानी सभा होते आणि या सभेचे अध्यक्ष आदरणीय ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान चेअरमन आदरणीय राजेंद्रजी पाटील साहेब यांनी स्वीकारावं अशी मी साहेबांना विनंती करतो. आता जो ठराव मांडला गेला त्याला मी आपल्या सर्वांच्या वतीने अनुमोदन देत आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये देवानंतर 3 देवांना मानलं जातं. अतिथी देव भव, मातृदेव भव, पितृदेव भव. आणि अतिथी हे देवांप्रमाणे असतात, म्हणून त्यांचा आदर सत्कार करणं हे आपलं आद्य कर्तव्य असतं. या ठिकाणी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान चेअरमन आदरणीय राजेंद्रजी पाटील साहेब यांचा सन्मान होतोय. तो सन्मान ओंकार शुगरचे सर्व आदरणीय बाबूरावजी बोत्रे पाटील साहेब आपण आपल्या शुभ हस्ते करायचा आणि साहेबांनी त्याचा स्वीकार करायचा आहे.
पाठीमागे बसलेल्या शेतकरी बांधवांना विनंती आहे, व्यासपीठासमोर भरपूर जागा शिल्लक आहे, सर्वांनी समोर येऊन स्थानापन्न व्हायचे. या साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आदरणीय डॉक्टर माणिकजी बोरकर यांचा सन्मान होते. तो सन्मान ओंकार शुगरचे संचालक आदरणीय ओमराजे भोत्रे पाटील साहेब आपण आपल्या शुभ हस्ते करायचा आणि डॉक्टर साहेबांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. दरम्यानच्या काळामध्ये अंगेवाडून या ठिकाणी उपस्थित असणारे आदरणीय जयसिंगजी थोरात, लावऱ्यावरून उपस्थित असणारे काळरामजी साळुंके, कानगावचे प्रगतशील शेतकरी आदरणीय बाळासाहेबजी घोष, सांगवीगाववरून या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणारे आदरणीय बाळासाहेबजी डोले, आदरणीय संतोषजी निगडे, आपण सर्वांना यादव आपणास विनंती आहे, आपण भोत्रे साहेबांना सन्मानित करायचंय. पीडीसी बँकेचे आदरणीय चव्हाण साहेब आपणास विनंती आहे, आपण व्यासपीठावरती यायचे. आदरणीय चव्हाण साहेब बांधव उपस्थित आहे. उपस्थितांमध्ये प्रामुख्याने पुणे वैभवचे पत्रकार आदरणीय एम.जी. शेलार साहेब, सकाळचे पत्रकार आदरणीय रमेशजी वत्रे सर, त्याचप्रमाणे लोकमतचे पत्रकार आदरणीय संदीपजी चाफेकर, पुढारीचे पत्रकार आदरणीय बाळासाहेबजी मुळीक, त्याचप्रमाणे युट्यूब चॅनलचे सर्व आदरणीय अनिलजी गायकवाड, आपण सर्वजण उपस्थित राहिलात. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आदरणीय बाळासाहेबजी काळभोर, दीपक शेटकोकडे, आदरणीय सचिनजी काळभोर, आदरणीय शैलेशजी कोंबडे, आदरणीय अमोलजी जगताप, आपण सर्वजण उपस्थित राहिलात. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे आदरणीय सुभाषजी यादव आपला या ठिकाणी सन्मान होते. तो सन्मान आपला या ठिकाणी सन्मान होते. तो सन्मान मुख्य शेतकरी अधिकारी आदरणीय फुले साहेब आपणास विनंती आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी उपस्थित या ठिकाणी कारखान्याचे चेअरमन माननीय बाबूराव भोत्रे पाटील साहेब, त्याचप्रमाणे ओमराजे डॉक्टर बोरकर या ठिकाणी उपस्थित रेखाताई, आपण सर्व शेतकरी बंधू भगिनी, कारखान्याचे सर्व कर्मचारी आणि पत्रकार मित्र आणि शेतकरी बंधूंनो, खरं म्हणजे या कारखान्याच्या शुभारंभासाठी भोत्रे पाटलांनी मला आग्रह केला आणि माझी तब्येत चांगली नसताना त्यांचा आग्रह मला बोलता आला नाही. कारण भोत्रे पाटील हे अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात. आमच्या बँकेशी सुद्धा त्यांचे चांगले संबंध आहे आणि मला इथे आल्यानंतर कळलं की हा कारखाना 2 वर्ष बंद होता, परंतु भोत्रे पाटील साहेबांनी हा कारखाना चालू करण्याचा मानस जाहीर केला आणि या शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून एक अतिशय महत्वपूर्ण पाऊल त्याने उचललेलं आहे. मला खात्री आहे की भोत्रे पाटलांच्या माध्यमातून या विभागातील शेतकऱ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने न्याय देण्याचा ते प्रयत्न करतील आणि त्यांना आम्ही बँकर म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने साथ देऊ असं या ठिकाणी उपस्थित शेतकऱ्यांना मी आश्वासित करू इच्छितो. आणि तसेच भोत्रे पाटील आणि यांच्या माध्यमातून या विभागातील शेतकऱ्यांची उन्नती होईल आणि हा कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीने चालेल. या कारखान्याच्या उन्नतीसाठी
शुभेच्छा व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर चीफ इंजिनियर आदरणीय गाडवे साहेब यांनी मानावेत असे मी साहेबांना विनंती करतो. आज या कार्यक्रमासाठी बहुसंख्येने उपस्थित असलेले शिरूर हवेली दौंड तालुक्यातील सर्व ऊस उत्पादक सभासद, शेतकरी वर्ग, सर्व उपस्थित पत्रकार मंडळी, सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग आणि सर्व प्रमुख पाहुणे या सर्वांचं कारखान्याच्या वतीने मी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचा आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं चेअरमन साहेबांच्या वतीने मी जाहीर करतो.